आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळते। उत्तर भारतीयांना दिलासा, मग मराठी भाषेला दुजाभाव का, असा सवाल विचारला जातोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्यामुळे नाराजी पसरली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे, मात्र त्यामुळे आता सेनेमध्ये कुठेतरी नाराजी आहे। एकंदरीतच आता शिवसेनेची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? आपण पाहतोय ऋतुजा की काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक माध्यमांसमोर घोषणा केली की जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांना आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे मराठी भाषा शिकण्यासाठी। मात्र हा निर्णय जेव्हा मुख्यमंत्री यांनी दिला त्यानंतर माहिती मिळाली की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे काही मंत्री आहेत, काही आमदार आहेत, ते नाराज आहेत, कारण का हा निर्णय एकतर्फी म्हणजे परस्पर घेतल्यासारखा त्यांना वाटला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना कुठलीही कल्पना न देता, यांना कुठल्याही विश्वासात न घेता हा निर्णय जाहीर केल्याची भावना आता या नेत्यांमध्ये आहे। खरं तर काल आपण जर पाहिलं तर मग भाजपचे जे वाहतूक विभागाचे अध्यक्ष आहेत हाजी अरफात त्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची। त्यानंतर हा निर्णय समोर आल्याची माहिती मिळते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलं की या बैठकीमध्ये मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे। त्यामुळे जी मुदतवाढ खरं तर 3 महिन्यांची आहे असं परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलं होतं, ती मुदतवाढ आता 1 वर्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। त्यामुळे जे मराठी शिकले आहेत किंवा जे मराठी ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांच्यावर हा अन्याय नाही का, असाच सवाल आता उपस्थित होत आहे। मात्र 1 वर्षाची तर केवळ 1च वर्षाची मुदत देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, मात्र या 1 वर्षभरामध्ये कुठलीही कारवाई केली जाणार नाही, कारण का परिवहन मंत्र्यांनी सक्तपणे सांगितलं होतं की जर तुम्हाला मराठी बोलता आलं नाही तर आम्ही तुमचे परवाने रद्द करू। मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितले की वर्षभर तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही। त्यामुळे आता 1 वर्षात अनिवार्य असणार आहे अमराठी रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी। त्यामुळे हे जे धडे आहेत मराठी शिकण्याचे ते संघटना संस्था या देखील घेणार आहेत की मराठीचे धडे जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांना देऊन मराठी शिकण्यासाठी। त्यामुळे आता हा परस्पर निर्णय जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे त्यावरून नेमकं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून काय प्रतिक्रिया समोर येत आहेत आज दिवसभरात हे पाहणं महत्त्वाचं राहील। ऋतुजा, खरं आहे जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।